नमस्कार, मी सागर जोशी. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यामध्ये राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय, याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्ग 9 मधील दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करून मुंबईकरांच्या प्रवासाला नवी गती दिली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची उपस्थिती असून दहिसर ते काशीगाव हा 4.4 किलोमीटरचा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुंबई वन स्मार्ट कार्डचा वापर करून मेट्रोनं प्रवास केला आणि या प्रकल्पामुळे मीरा भाईंदर परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. याच कार्यक्रमात ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी नायक या टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ देखील करण्यात आला असून त्यामुळे 1.5 तासाचा प्रवास केवळ 15 मिनिटांवर येणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 11,000 झाडं लावून हा ग्रीन बोगदा विकसित करण्याचा महत्वाकांक्षी संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवला. भविष्यात हे मेट्रो जाळे 337 किलोमीटरपर्यंत विस्तारून मुंबईची वाहतूक व्यवस्था जागतिक स्तरावर अव्वल स्थानी नेण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे. 59 मिनिटांमध्ये एमएमआर रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट त्यातला एक टप्पा आता आपण पूर्ण करतो. आपण जर बघितलं तर एकूण 337 किलोमीटरची मेट्रो याचं काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास पूर्ण एमएमआर रिजन आपण कनेक्ट करू. त्यामुळे अतिशय गतिशीलतेनं लोकांना जाता येईल. विशेषतः आपल्या सबर्बन रेल्वेवरचा जो काही लोड आहे तो लोड कमी होईल. भारतीय सनातन संस्कृती जोपासण्यात साधू संतांचं योगदान हे मोठं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा भव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प राज्य सरकारनं केला. नाशिक इथल्या अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्यासाठी 35,000 कोटींच्या विकास कामांची घोषणा केली आहे. गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी आणि भाविकांना निर्मळ जल उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. साधुग्रामसाठी आता भाडे तत्वाऐवजी थेट जमीन खरेदी करण्याचा महत्त्वाचा असून प्रशासकीय सोयीसाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मागील सोहळ्याच्या तुलनेमध्ये 10 पट अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याने पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र ज्ञानसभा 2026च्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ घालणारे नवे शैक्षणिक धोरण काळाची गरज असल्याचं प्रतिपादन केलं आहे. शिक्षणातून नैतिक, व्यावसायिक आणि शारीरिक क्षमता असलेला सर्वंकष मनुष्यबळ विकास साधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय. एआय आणि डीप टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये टिकण्यासाठी शिक्षण पद्धतीत तातडीनं बदल करणं अनिवार्य असून नवी मुंबईतील एज्युसिटी या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण स्वस्त दरामध्ये उपलब्ध होणार आहे. भारतीय ज्ञानाचं वैश्विकीकरण करून देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी विद्यापीठांनी शैक्षणिक स्तर उंचावण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे. महात्मा ज्योतिबा कार्य आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मंत्रालयातील बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर चर्चा केली. खानवडी इथल्या आधुनिक जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पणाने या वर्षाची सुरुवात होणार असून फुले यांची साहित्य संपदा बहुभाषिक स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. वर्षभर आयोजित होणाऱ्या या उपक्रमांसाठी विशेष उपसमिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असून खासगी शाळांचा देखील सहभाग सुनिश्चित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्या रुपे ऑन दी गो एनसीएमसी स्मार्ट कार्ड योजनेचं लोकार्पण मंत्रालयामध्ये संपन्न झालं. या डिजिटल उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सवलतधारकांना आधार संलग्न कार्डद्वारे सुलभ प्रवास करता येणार असून राज्यातील सर्व आगारांसह 3,000 केंद्रांवर नोंदणी सुविधा देखील उपलब्ध आहे. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. नमस्कार.